कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीची नदीपात्रात उडी. ही घटना कराडमधील आहे. 2 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा. नक्की काय घडले हे पाहण्यासाठी अगोदर आपल्या SM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने थेट नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे त्या तरुणीचा 2 दिवसांपूर्वी साखरपुडाही झाला होता. कल्पना बाळाप्पा वाघमारे, वय वर्ष 26, सध्या राहणार वाकांड रोड, कराड, मूळ गाव जत, जिल्हा सांगली असे उडी मारल्याच्या तरुणीचे नाव आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्पना वाघमारे ही तरुणी सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. गाडी उभी करून ती मोबाईलवरून कोणाशी तरी बोलली. त्यानंतर तिने थेट नदीत उडी मारली. ही घटना पाहून आरडाओरडा केल्यानंतर वाहनधारकांचा पुलावर मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती दिल्यानंतर कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर तरुणीची दुचाकी आणि शाख आढळून आली. दरम्यान तरुणीशी लग्न ठरलेला मुलगा काही वेळातच घटनास्थळी पोहोचला. तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकही आले. पोलिसांनी तरुणीची शाख आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियांनी ओळखले. त्यानंतर तरुणीच्या आईने हंबरडा फोडला. वडिलांनाही जबर धक्का बसला. कल्पना वाघमारे ही खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. शाखमध्ये तिची पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर कल्पना नदीत उडी मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने NDRF टीमला पाचारण केले होते. तसंच स्थानिक मच्छीमारही उपस्थित होते. मात्र अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी पुन्हा तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे.